आज आपण एकदम अप्रतिम चवीचा अष्टपैलू मसाला बनवणार आहोत. व्हेज असो किंवा नॉनव्हेज दोन्ही भाज्यांची चव दुपटीने वाढवणारा हा आपला भाज्यांना दाटसरपणा देणारा एसूर मसाला बनवणार आहोत. परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला इथे एसूर मसाला बनवण्याची पद्धत सांगितलेली आहे. एकदा का तुम्ही हा मसाला बनवला की तुमची रोजची भाजी असो किंवा मग चिकन मटन असो, चव अगदी हॉटेलसारखी होईल. तर वेळ न वाया घालवता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे जे जे साहित्य लागणार आहे ते मी दिलेलं आहे. तर मेजरमेंट मी इथे सांगते. एखाद्या वाटीने किंवा मग कपाने आपल्याला मोजून घ्यायचे, त्याने सगळं जे साहित्य आहे ते मोजून घ्यायचे. इथे मी एका वाटीचं माप घेतलेलं आहे. 2 वाट्या बाजरी घेतलेली आहे, अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी इथे फुटाणे घेतलेले आहेत, 1 वाटी धने, अर्धी वाटी इथे हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी तीळ घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून जवस घेतलेला आहे, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, 2 टेबलस्पून इथे आपण मगज बी घेतलेलं आहे बघा. तर हे ऑप्शनल आहे. मगज बी तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत बघा. खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी, मोठी वेलची, हिरवी वेलची घेतलेली आहे, चक्रफूल, लवंग घेतलेला आहे, दगडी फूल आणि जावित्री घेतलेली आहे. इकडे तेजपत्ता, शहाजिरे, साधे जिरे आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे. ही सगळी जिन्नस आहेत ती आपल्याला भाजून घ्यायची. तर सगळ्यांसाठी टायमिंग वेगवेगळा लागतो, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आपण बाजरी भाजून घेणार आहोत. लो टू मीडियम फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायची. जोपर्यंत तिचा छान तडतड आवाज येत नाही, फुटत नाही, तोपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायची. जर बाजरी व्यवस्थित भाजली गेली नाही तर आपल्या मसाल्याला फ्लेवर आहे तो बाजरीचा थोडासा कडवट चव येऊ शकते. त्याच्यामुळे बाजरी लो टू मीडियम फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायची आहे. हे बाजरी आता छान भाजलेली आहे, त्याच्यामधून छान तडतड आवाज येतो आहे. तर ती थंड होण्यासाठी काढून ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. ही अर्धी वाटी घेतलेली आपण. तर ही सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायची आहे. तुम्ही डाळीचा रंग पाहू शकता, चेंज झालेला आहे. तर ही सुद्धा आता काढून घ्यायची आहे. फक्त डाळ आणि बाजरीच भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो, बाकीच्या गोष्टी भाजायला एवढा वेळ लागत नाही. आणि सगळ्या गोष्टी आपण एकत्रच भाजल्या तर काय होतं, काही गोष्टी कच्च्या राहतात, काही गोष्टी खूप जास्त भाजल्या जातात किंवा त्या थोड्याशा करपट लागतात. त्याच्यामुळे मसाला बनवताना सेपरेटली भाजायचे आहे. तर 1 वाटी इथे धणे घेतलेले आहेत. धणे छान भाजलेले आहेत. ते भाजायला खूप जास्त वेळ नाही लागत. छान कुरकुरीत झाले की काढून घ्यायचेत आपल्याला. तर एका ताटात आपण काढून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण इथे अर्धे वाटीपेक्षाही थोडीशी कमी तीळ घेतलेले आहेत. तीळसुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर छान खमंग भाजायचे. काय होतं, तीळ पण व्यवस्थित भाजले गेले नाही तर त्याचा कडवटपणासुद्धा येऊ शकतो. त्याच्यानंतर इथे आपण अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेले आहेत. बाहेर उन्हामध्ये वगैरे वाळवायचे नाही आहे. किंवा तुम्ही चांगल्या ओल्या कपड्याने पुसून जरी घेतले तरीही काही हरकत नाही आहे. तर हे सुद्धा आता छान भाजलेले आहेत. इथे आपण आता 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत बघा. फुटाणे भाजण्याची गरज नाही आहे, पण थोडेफार असे मऊ पडलेले असतील, त्याच्यासाठी आपण हलकेसे भाजणार आहोत, म्हणजे छान कडक होतील आणि याची छान अशी पावडर तयार होईल. तर फुटाणेसुद्धा काढून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे आपण जवस घेतलेला आहे. जवस आणि जे मगज बी आहे ते आपण सोबतच भाजणार आहोत. त्यांना जवळपास सारखाच वेळ लागतो भाजण्यासाठी. तर आपली कढई आहे ती खूप जास्त गरम झालेली आहे, त्याच्यामुळे आपलं जवस आहे ते तडतड उडतं आहे. तर सगळ्या गोष्टी भाजेपर्यंत आपली कढई चांगलीच तापलेली आहे. तर जे जवस आहे ते छान फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे चव भन्नाट येते. जवस नाही व्यवस्थित भाजलं तरीसुद्धा ते कचकच लागतं. तर हे सुद्धा आपलं भाजलेलं आहे बघा. त्याच्यानंतर आपण कसुरी मेथी घेतलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम लो करून आपल्याला हलकीशी परतून घ्यायची, खूप वेळ ठेवायची नाही, नाहीतर आपली जी कसुरी मेथी आहे ती जळू शकते. त्याच्यानंतर इथे शहाजिरे आणि आपण साधे जिरे घेतलेले आहेत 1 टेबलस्पून. ते सुद्धा हलकेसे भाजायचे आहेत, खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे गॅसवर. हे भाजले गेले की याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत, ते सुद्धा भाजून घ्यायचे. इथे आपण जो जायफळ आहे ते अगदी थोडासा तुकडा घेतलेला आहे जायफळाचा. तर हे सगळे मसाले आपल्याला हलकेसे लो फ्लेमवर भाजायचे. त्याचा छान मंद सुगंध यायला लागला की हे मसाले आपल्याला काढून घ्यायचे. मसाले खूप जास्त भाजायचे नाही आहेत. तर हलकेसे मी गरम करून घेतलेले एकदम लो फ्लेमवरच हे
भाजून घेतलेले आहेत. हे मसाले भाजले की त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. जो तेजपत्ता आहे तो लगेच भाजला जातो, त्याच्यामुळे खूप वेळ ठेवण्याची गरज नाही. त्याच्यानंतर एका वेगळ्या प्लेटमध्ये आपल्याला हे खडे मसाले काढून घ्यायचे. तर हे सगळं भाजून झालेलं आहे. पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे. थंड झाल्याशिवाय मिक्सरला वगैरे फिरवायचं नाही आहे. जर तुम्ही येसूर मसाला जास्त प्रमाणात बनवणार असाल तर तुम्ही हा मसाला गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता. जे खडे मसाले आहेत ते आपल्याला घरीच मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि जर गिरणीतून तुम्ही हा मसाला दळून आणला तर त्याच्यामध्ये खडे मसाले मिक्स करून घ्यायचे. तर मी हे सगळं घरीच दळून घेतलेलं आहे मिक्सरवरच आणि खडे मसाले सगळ्यात अगोदर मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी दळून घेतल्या आणि एकदा चाळणीने आपल्याला नक्कीच चाळून घ्यायचे, म्हणजे काही मोठे कण राहिलेले असतील तर ते निघून जातील. हा मसाला स्टोअर करताना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एखाद्या एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. आणि जेव्हाही मसाला काढू आपण एखाद्या कोरड्या चमच्याने काढायचे. जेव्हा आपल्याला व्हेज किंवा नॉनव्हेज भाजी बनवायची असेल, भाजीला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घालायचा आहे. आपल्या मसाल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो, चवसुद्धा अप्रतिम लागते. जर तुम्हाला हा मसाला वापरून भाज्या कशा बनवायच्या ते पाहायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर ह्या मसाल्यापासून तुम्ही व्हेज असो किंवा मग चिकन मटन असो सगळ्या भाज्या बनवू शकता. खूप चविष्ट भाज्या तयार होतात.